सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेरचं नाव मोक्षा स्कूल ऑफ योगामुळे जगभर पोहोचलंय. या स्कूलची माहिती ऐकूनच मी आज इथपर्यंत आलोय. छत्रपती संभाजीनगरवरून सिन्नरला जात असताना मोक्षा स्कूल ऑफ योगाबद्दल ऐकून इथं थांबण्याची इच्छा झाली. अशा शब्दात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सतीश देशपांडे यांनी संगमनेर येथील मोक्षा स्कूल ऑफ योगाच्या कार्याचं भरभरून कौतुक केलंय. डॉक्टर सतीश देशपांडे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी काल सायंकाळी समनापूर येथील मोक्षा स्कूल ऑफ योगाला सदिच्छा भेट दिली. तर या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील निवासी योग शिबिरातील प्रशिक्षणार्थींची आपुलकीनं विचारपूस केली. योग शिबिरामुळे त्यांना कोणते फायदे झाले, त्यांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल झाले, याबाबतही त्यांनी प्रशिक्षणार्थींकडून जाणून घेतलं. संस्थेचं कार्य आणि योग शिक्षणाची पद्धत पाहून प्रभावित झालेल्या डॉक्टर देशपांडे यांनी पुन्हा एकदा निवांतपणे मोक्षा स्कूलला भेट देण्याचा मनोदय व्यक्त केलाय. किंवा दगडं फोडणारे, मेंढ्या वळणारे असे काही मुलं त्यांनी गोळा केली, योगा शिकवला आणि भारताच्या बाहेर त्यांना नोकऱ्या दिली. ही छोटीशी बातमी वाचल्यानंतर मला कधी भेटल असं झालं. मी त्यांचा नंबर शोधण्यासाठी त्या पत्रकाराच्या 15 दिवस मागे लागलो. नंबर मिळाला, दिव्य मराठीमध्ये मग नंबर मिळाल्यानंतर सर परदेशात होते. परदेश त्यांचा फोन झाला की मी 8-15 दिवसांनी इथे येणार आहे, तुम्ही या. आम्ही तिथली 3 संभाजीनगरची संघाची वेशभूषी घेतली आणि त्यांचा येऊन सन्मान केला. मग आमचं ते मैत्री प्रेमात अगदी म्हणजे असं रूपांतर झालं की अगदी आम्ही जीवाशी कंठस्थ झालो. आणि त्या सामाजिक कामाच्या म्हणजे ते संघाचेच निघाले आणि संघाचेच, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याप्रमाणे सरांना विनंती केली की आपल्याला एक चांगल्या होतकरू कार्यकर्त्यांची आपल्याला भेट घ्यायची आणि त्यांना सदिच्छा भेट द्यायला तुम्ही चला असे विनंती केली आणि ते विनंतीला मान देऊन सर आले. मी रिसेंटली मे 26च्या कॅम्पमध्ये चार्टर्ड अकाउंटंट CA बनलो आहे. आणि मी माझ्या सगळ्या CA फाउंडेशन, CA इंटरमिजिएट आणि CA फायनल तिन्ही पण लेवल्स म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर झालेत माझ्या. आणि समनापूरसारख्या गावातून मी म्हणजे गावात मी आता सेकंडर CA माझ्या तुषार शर्मा यांनी CA कंप्लीट केलं होतं आणि त्यांच्यानंतर आता माझं CA झालेलं आहे. तर आर्टिकलसाठी पहिल्या 10 महिन्यांसाठी मी मुंबईला होतो. तिथे एक टॉप 10 CA फर्म होती, नांगी अँड कंपनी आली होती म्हणून. तर तिथे मी काम केलं होतं. तिथं भरपूर मोठे मोठे क्लायंट्स ऑडिट करण्यासाठी घेतलं. म्हणजे त्याचा टर्नओव्हर 1000 कोटीच्या पण वरती होता. आणि त्यानंतर पण तिथं जरा स्पेशलाइज काम असल्यामुळे बाकी डोमेन्स एवढं एक्सपोजर नव्हता भेटत. तर मग त्यासाठी मग मी ट्रान्सफर घेऊन पुण्यामध्ये KK असोसिएट्स फर्म आहे, जिथे आपले संगमनेरचे CA किशोर चार्टर्ड अकाउंटंट्स आहे, त्यांच्याकडे प्रॅक्टिस केली गेलेली 1 वर्षासाठी. तिथं मग GST, इन्कम टॅक्स वगैरे सगळ्या डोमेन्सवरती हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतला. आणि मग त्या सगळ्याच्या बेसिसवरती मे 26मध्ये माझा फायनलचा अटेम्प्ट होता. त्याच्यामध्ये मी CA झालेली. आणि आता पुढील वाटचालीसाठी सुरुवातीला जॉब करण्याचा अनुभव कमी असल्यामुळे होता की कॉर्पोरेटमध्ये एक्सपिरियन्स घेऊन जॉब करायचा प्लॅन आहे. त्यापुढे नंतर मग जसा इंटरेस्ट येतो तसं पुढे करायचं. त्यावेळेस आम्ही सकाळी 7 वाजता इथं आल्यानंतर 10-11 वाजताच भूक लागली होती घरी जायची. साधारण 20-21 दिवसामध्ये मी जवळपास 13 ते 14 किलो वजन कमी केलं. माझं सुरुवातीला वजन होतं 84, 85, 82 असं 80 किलोसून. पण आज तीच लाईफस्टाईल तीच फॉलो केली. जवळपास 5-6 वर्षापासून यांच्या ज्या सवयी लावल्या आहेत मी, योगाच्या असतील, काही वेगवेगळे प्राणायाम असेल, हे असं ते वेगवेगळ्या चांगल्या सवयी लागल्यामुळं जीवनशैली बदलून गेली. त्यामुळं चांगले चांगले डिसिजन जीवनामध्ये घेता आले. आणि समाजकार्यामध्ये पण त्यांच्यामुळं ते जे असं करतात, आज त्यांचं जे बलिदान आहे, त्यांचं सगळं आयुष्य, सगळी फॅमिली इथं असताना योगायोगाने आमच्या बहिणी, त्यांच्या गृहिणी त्या पण ते नसताना इथे योगाचं सगळं सांभाळतात. आणि ते नसताना सगळं
इथं हँडल व्यवस्थित करतात. आणि योगाचं नाव मोक्ष स्कूल ऑफ योगाचं नाव जर बघितलं तर साता समुद्र पार ज्यांनी नेलं त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान यामुळं होतो की असं एक आमचं जीवलग मित्र आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच तुमच्यासारख्यांची आमचे खूप चांगल्या ओळखी होतात. आता सरांचं जर बघितलं पाटील सरांचं आमच्या जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी आमची ओळख झाली. त्यांनी आमच्याकडं नामदार साहेब विखे पाटील साहेब आपले त्यावेळेस महसूल मंत्री असताना आमच्या गावात मोदी साहेबांनी जी स्कीम राबवली त्या हर घर नल और हर नल में जल जीवन मिशन त्या योजनेसाठी जवळजवळ 40 कोटी रुपये वडगाव पाडला गेले. आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाटील साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. खूप भारी भारी रांगोळ्या काढल्या, त्याचं पण कौतुक साहेबांनी केलं. घटना असं आहे की इतकी स्पर्धा आहे. जसं आपण म्हणतो नरसाळा कसा असतो, नरसाळ्यामध्ये खाली जे हे असते एवढं आहे म्हणजे मुलं किती लाखो मुलं बसतात आणि त्याच्यातून काहीतरी मुलं बाहेर येतात. त्या ह्याच्यामध्ये मग मुलांना फ्रस्ट्रेशन हे ते म्हणून शिक्षण घेऊनही मुलांना हे नाही. पण आज जे करतायत सर ते इतकं महत्त्वाचं आहे की मग शिक्षण नाही पण शिक्षण नसलं तरी आपण काहीतरी करू शकतो जीवनामध्ये. त्याचं ज्वलंत उदाहरण मला वाटलं. तुम्ही तर त्यांच्या संपर्कात त्यांचं पाहता, तुम्हाला तर ते कौतुकास्पद आहे. पण एक अशा प्रकारचं होऊ शकतं खरंच म्हणजे अभिमानास्पद आहे. आमच्या मागच्या वेळेस आम्ही माफी मागता आमचं याय चाललं होतं खूप उशीर झाला आम्हाला. सतीश देशपांडे, मी राहणार संभाजीनगर आणि माझे मिस्टर मुंबईमध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य. मोक्ष स्कूल ऑफ योगा ही योग शिक्षण, योग प्रशिक्षण आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यासाठी कार्यरत संस्था आहे. संस्थेचे संस्थापक योगगुरू देवा शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनं योग शिक्षणाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम केलंय. संस्थेमध्ये हठयोग, अष्टांगयोग, प्राणायाम, ध्यान, योग थेरपी तसेच योग शिक्षक प्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. विशेषतः 200 तासांचा योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आणि इतर योग शिक्षण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक योग शिक्षक म्हणून घडवण्यावर भर दिला जातो. मोक्ष स्कूल ऑफ योगातून प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास 85% विद्यार्थी आज भारताबाहेर विविध देशामध्ये योग शिक्षक म्हणून काम करतायत. त्यामुळं संगमनेरसारख्या ग्रामीण भागातून प्रशिक्षित झालेले योग शिक्षक जगभर योगाचा प्रसार करतायत. संगमनेरच्या मातीतून जागतिक पातळीवर योग शिक्षक घडवणारी संस्था अशी मोक्ष स्कूल ऑफ योगाची ओळख निर्माण झाली आहे. योगगुरू देवा शिरमाळे यांच्या योग क्षेत्रातील कार्याची दखल प्रख्यात पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतली असून त्यांच्या कार्यावर आधारित डॉक्युमेंटरीही तयार केली गेली आहे, अशी संस्थेची माहिती आहे. देवा शिरमाळे यांना योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेत. देवा शिरमाळे यांचा आंतरराष्ट्रीय योग शिक्षणातील अनुभवही उल्लेखनीय असून उपलब्ध माहितीनुसार त्यांनी चीन, रशिया, दुबई, इटली, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशातील योग संस्थांसोबत काम केलंय. योगाच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधण्यासोबतच विद्यार्थ्यांना योग शिक्षण हे एक प्रभावी करिअर म्हणून स्वीकारण्याची संधी देणं हे संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी महेश पाटील, अण्णा पाटील, श्रीनाथ थोरात, शिवाजी गोविंद शिरमाळे, संजय चांडे, राजू अबू पटेल, मोठे बाबा शिरमाळे, रावसाहेब शिरमाळे, समीर भाऊ मोरे, साईराज हसे, डॉक्टर प्रशांत देशमुख, उद्योजक रवी भाऊ भरितकर, विलास शेठ ढोले, सुधाकर काशीत, दीपक थोरात, शिवाजी सीताराम शिरमाळे, पत्रकार गोरक्षनाथ मदने, सोमनाथ एखंडे, राज भडांगे, प्रसाद गवारी यांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.